45 नंतर सुरू होणाऱ्या हाडांच्या आजाराला कसं पळवायचं हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. डोक्यापासून पायापर्यंत होणाऱ्या नसांचं दुखणं कायमचं कसं पळवायचं? तर मित्रांनो, ही आजची माहिती माझ्या प्रत्येक वयोवृद्ध व्यक्तीला आणि प्रत्येक वयोवृद्ध होणाऱ्या व्यक्तीसाठी आहे. तर नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, एकदा 45 ओलांडली की हाडांची दुखणे सुरूच होतात. परंतु या गोष्टीला जर टाळायचंच असेल तर आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की ती तुम्ही केली तर डोक्यापासून तर पायापर्यंत सगळ्या नसांचं दुखणं आपोआप पूर्णपणे बरं होईल. घरात असणाऱ्या फक्त ह्या 2 वस्तू पाण्यामध्ये भिजवून खा आणि म्हातारपण हाडांच्या आजारापासून मुक्त करून आनंदाने जगा. तर कोणत्या आहेत त्या गोष्टी ते आज आपण ह्या माहितीमध्ये जाणून घेऊया. सकाळी उठल्यानंतर कधी शरीरातून अगदी गळून गेल्यासारखं वाटतं, आतून शरीर पूर्ण जड झाल्यासारखं वाटतं आणि शरीरात एक वेगळाच थकवा, अंगात अजिबात उठायचं बळ नाही असंच वाटतं. पायात हातात ताकद उरत नाही, चालताना अंग अगदी ढिल्लसं वाटतं आणि मनात येतं की फक्त अंथरुणावरच पडून राहावं. तर यासाठी काय करावं? चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते जाणून घेणार आहोत. कधी असं वाटतं का की शरीराच्या वेगळ्या भागांमध्ये थोडंसं दुखत राहतंय, मसल्समध्ये अगदी तणाव वाटतो, सांधे झाल्यासारखं वाटतं आणि अंगात हलकासा कडकडपणा जाणवतो. तर हे सगळं वारंवार होत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण हे शरीराच्या आतून येणाऱ्या कमजोरीचं मोठं लक्षण असतं. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी ना कोणतं महागडं औषध घ्यावं लागेल, ना कुठल्या तरी मोठ्या उपचारांची गरज पडेल किंवा आपल्याला टॉनिक किंवा विदेशी टॅबलेट घ्यायची सुद्धा गरज नाही. शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी घरात असलेल्या 2 अशा गोष्टी आहेत ज्या अगदी स्वस्त, सहज मिळणाऱ्या पण प्रभाव मात्र अफलातून आहेत. ह्या 2 गोष्टी योग्य वेळेस आणि योग्य पद्धतीने रोज घेतल्या तर शरीर परत एकदा ताजंतवानं, मजबूत आणि ऊर्जावान वाटायला लागतं. ह्या दोघांची महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिसायला अगदी साध्या आहेत, पण त्यांचा परिणाम महागड्या ट्रीटमेंटपेक्षाही कमी नाही. तुमचं वय 40, 50 किंवा 60 पेक्षा जास्त असू द्या, तरीसुद्धा या 2 गोष्टी शरीरात पुन्हा एकदा तीच ताकद आणि तोच उत्साह भरून आणतात, जी कधी काळी 25-30च्या वयात असते. या गोष्टी आतून शरीराला ऊर्जा देतात, पचन सुधारतात, रक्त शुद्ध करतात, स्नायू पुन्हा सक्रिय करतात. जेव्हा तुम्ही या गोष्टी ठरवलेल्या वेळेला आणि योग्य पद्धतीने घेण्यास सुरुवात करता, तेव्हा लगेच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होतो. कमकुवत झालेलं शरीर बळकट, तीव्र आणि सक्रिय झालेलं तुम्हाला जाणवू लागतं. ह्या गोष्टी केवळ थकवा किंवा अशक्तपणा दूर करतात, नाहीतर शरीरात लपून बसलेल्या काही जुन्या दुखण्यांच्या तक्रारीसुद्धा बाहेर काढतात. ज्यामुळे शरीरात साचलेली घाण म्हणजे टॉक्सिजन नैसर्गिकरित्या बाहेर पडतात. अवयवांना परत ताजेपणा मिळतो आणि जे पोषण द्रव्य आधी मिळालं नव्हतं त्यांची भरपाई हळूहळू व्हायला लागते. मग प्रश्न असा येतो की ह्या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या कशा आणि केव्हा घ्याव्यात? याचं सविस्तर उत्तर आज आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे शेंगदाणे. तोच शेंगदाणा जो आपण लहानपणापासून खात आहोत. आपल्या घरातील भाज्यांमध्ये तो वापरला जातो किंवा आपण शेंगदाण्याची चटणी करून सुद्धा ते खात असतो. ते बाजारात वेगवेगळ्या प्रकारात, रंगात आणि आकारात आपल्याला आढळतात. पण ते घेणं म्हणजे कुठलेही शेंगदाणे घेणे नाही, तर ते खरेदी करत असताना देशी आणि लहान आकाराचा शेंगदाणा सगळ्यात जास्त फायदेशीर ठरतो. कदाचित तुम्हाला वाटेल की शेंगदाण्यासारखी एवढी स्वस्त गोष्ट काजू, बदाम, अक्रोडपेक्षा जास्त उपयोगी ठरू शकते का? तर होय, हे सत्य आहे. जर का तुम्ही शेंगदाण्याचे सेवन ठराविक प्रमाणात योग्य वेळेस आणि नियमित सुरू केलं तर ते तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि फायदेशीर टॉनिक बनू शकतं. आणि आता आपण हाडांपासून बघूया की जर का गुडघ्यांमध्ये सतत दुखणं, कमरेत कडवटपणा किंवा हाड ढिसूळ झालेले असतात किंवा हाडांमध्ये नेहमी टणक असा आवाज येतो, तर लक्षात घ्या तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता निर्माण होत आहे. आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे खूप उपयोगी ठरू शकतात, कारण त्यात भरपूर नैसर्गिक कॅल्शियम असतं जे हाडांना आतून बळकट करतं. इतकंच नाही तर
शेंगदाण्यात मॅग्नेशियमचीही भरपूर प्रमाणात असतं, जे शरीरात कॅल्शियम नीट शोषलं जावं यासाठी खूप महत्त्वाचं असतं. म्हणजेच आता तुम्हाला वेगळं महागडं मॅग्नेशियम सप्लिमेंट घेण्याची गरज नाही. मॅग्नेशियम फक्त हाडांसाठीच नाही, तर आपल्या नसा, न्यूरॉन्स आणि संपूर्ण मज्जासंस्थांसाठी अत्यावश्यक असतं. जर का हातपायांमध्ये झणझण्या येत असतील, मुंग्या आल्यासारखं वाटत असेल, अशक्तपणा, थरथर किंवा बधीरपणा जाणवत असेल, तर समजून घ्या की तुमच्या नर्व्हस सिस्टममध्ये अशक्तपणा आला आहे. अशा वेळेस शेंगदाणा खाणं हे अत्यंत उपयुक्त आहे. स्वस्त आणि प्रभावी घरातच मिळणारा हा एक उपाय आहे. जर का तुमचे हात वारंवार बधीर होत असतील, अंगाला हलकासा झटका जाणवत असेल, स्नायूंमध्ये दुखणं किंवा चालताना अंगात एक वेगळी सनसनाटी वाटत असेल, तर हे संकेत असतात की तुमचं न्यूरॉन्स कमकुवत होत चाललेलं आहे. जर का हात थरथरतात, वस्तू उचलताना कंपन येतात, कुठल्याही गोष्टी लक्षात राहत नाही, केस गळायला लागले आहेत किंवा डोळ्यांची दृष्टी कमी होऊ लागली आहे, तर हे सगळं शरीरातील जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता असल्याचं लक्षण असतं. शेंगदाण्यात व्हिटॅमिन B1, B6 आणि व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात असतात, जे या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. व्हिटॅमिन ई हे अतिशय प्रभावी अँटीऑक्सिडंट आहे, जे शरीरातले फ्री रेडिकल्स नष्ट करतात. त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग, मुरूम कमी होतात आणि त्वचेला तसंच पेशींना ताजेपणा देतात. याचबरोबर शेंगदाण्यात झिंक, फायबर, लोह, पोटॅशियम हे असे हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन हे सगळे पोषक द्रव्य ही भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराची कार्यप्रणाली संतुलित ठेवतात. हे तुमचं पचनशक्ती सुधारतात आणि शरीराला आतून बळकटी देतात. म्हणूनच जर तुम्हाला अन्न नीट पचत नसेल, गॅस होत असेल, अपचन किंवा बद्धकोष्ठेची तक्रार नेहमी राहत असेल, तर शेंगदाण्याचे सेवन हे तुमच्यासाठी अगदी योग्य आणि फायदेशीर उपाय आहे. आता विचार येतो की हे सगळं कधी आणि कसं घ्यायचं, किती प्रमाणात घ्यायचं आणि याच्याच बरोबर कुठली वस्तू खायची, ज्यामुळे शेंगदाण्याचा प्रभाव आणि त्याचे फायदे आपल्याला दुप्पटीने मिळू शकतो. तर ती वस्तू म्हणजे मनुका. तर मित्रांनो, तीच मनुका जी आपण वाळलेले द्राक्ष म्हणून वापरत असतो. हा मनुका वेगवेगळ्या रंगात आणि प्रकारात आपल्याला मार्केटमध्ये मिळतात. काही लोक पिवळ्या प्रकारचे मनुका घेतात, तर काही लोक गडद रंगाचे थोड्या मोठ्या आणि महाग मनुका घेत असतात. पण जर मनुका तुमच्या घरी कुठलीही साधी मनुका असेल, तर तुम्ही तिचा वापर करू शकता, कारण ती सुद्धा एखाद्या औषधापेक्षा कमी नाही. शेंगदाणे आणि मनुके नेहमी कधी आणि किती प्रमाणात घ्यायचे, तर याआधी हे लक्षात घ्या, मनुका हे आरोग्यासाठी किती जबरदस्त फायदेशीर आहेत. जर तुम्हाला रोज मनात तणाव, डोकं जड वाटत असेल, छोट्या छोट्या गोष्टींवर सतत विचार येत असतील, झोप लागत नसेल, तर तुमच्या शरीरात हार्मोनचा समतोल बिघडलेला असतो. अशा वेळी मनुका हे अमृतासारखं काम करतात. मनुकांमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. हे हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप 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 फायद्याचा आहे. जर का तुम्ही दररोज मनुका ठराविक वेळेला खाल्ला, तर तुमचं हृदय बळकट राहतं आणि हृदयाशी संबंधित आजार जसं की ब्लॉकेज, उच्च रक्तदाब आणि हार्ट अटॅक सारख्या समस्या दूर राहतात. मनुका शरीरात पोषक तत्वांची कमतरता भरून काढतात आणि विशेषतः जे लोक वारंवार बद्धकोष्ठेने त्रासलेले असतात, त्यांच्यासाठी ते खरंच एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाहीत. त्यामुळे पचन क्रिया सुधारते आणि त्या गोडसर असतात, त्यामुळे खाणंही सोपं वाटतं. जर का वारंवार पोटात गॅस होण्याची समस्या असेल, छातीत जळजळ होत असेल, पोट जड वाटत असेल, कधीकधी दातांमध्ये सुद्धा ताण जाणवतं, तर अशा सगळ्या त्रासांमध्ये मनुका खूप आराम देतात. रात्री झोपताना पोटातील आम्ल गळ्यापर्यंत येतं आणि त्यामुळे तोंडाची चव जाते. ही सगळी लक्षणे गॅसमुळे होतात आणि अशा वेळेस सुद्धा मनुका उपयोगी ठरतात. त्याचबरोबर मनुका रक्त वाढवण्यात मदत करतात, पण साखर वाढत नाही, म्हणून ते डायबिटीज असणाऱ्यांसाठी सुद्धा एक सुरक्षित पर्याय आहे. हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांनाही हा फायदा होतो. मनुका केस घनदाट आणि चमकदार बनवतात, चेहऱ्यावर उजळपणा आणतात, कारण त्यात भरपूर खनिज आणि जीवनसत्व असतात, जी आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय आवश्यक असतात. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मनुका आणि शेंगदाणे कधी आणि कसे खावेत. जर का तुम्हाला नेहमी अंग थोडं जड वाटत आहे, थोडंसं थकवा येतो, सांधे आखडतात, स्नायूंमध्ये ताण, दुखणं जाणवतं, तर हा उपाय तुमच्यासाठी योग्य आहे.
शेंगदाण्याचं प्रमाण ठरवण्याचा सोपा उपाय म्हणजे जितके शेंगदाणे तुमच्या एका मुठीत मावतील तितकं प्रमाण पुरेसं आहे. तुम्ही लहान असाल, मोठे असाल किंवा वयोवृद्ध असाल, प्रत्येकाने आपल्या मुठीनुसारच माप घ्यायचं. मग एका वाटीत ते शेंगदाणे टाकायचे. आता मनुक्यांबद्दल बघूया. 10 ते 12 आपल्यासाठी पुरेसे असतात. ते फक्त स्वच्छ पाण्याने धुवून एका रात्री एका वाटीत पाण्यात भिजवून ठेवायचे. त्याच वेळी शेंगदाणे सुद्धा पाण्यात टाका. जेव्हा हे दोन्ही भिजतात तेव्हा त्यामधलं पोषण ॲक्टिव्ह होतं आणि शरीरात लगेच परिणाम दिसू लागतो. त्यातले विटॅमिन्स आणि मिनरल्स सकाळी खाल्ल्यानंतर लगेच काम करू लागतात. म्हणून सकाळी उठल्यावर सर्वात आधी ही भिजवलेले मनुका आणि शेंगदाणे हळूहळू मात्र चावून खा. मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून ते तुम्ही क्रश करून घेऊ शकता आणि ते ग्लासभर पिऊ शकता. हवं असेल तर शेंगदाण्याची साल तुम्ही काढून टाकू शकता. तशीच ठेवली तरी सुद्धा चालतं. हे सगळं तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार करू शकता. ते क्रश केलेलं पिन नोट आणि असेल तर तुम्ही ते सलाडमध्ये टाकून सुद्धा खाऊ शकता. पण जर हे रोज आणि नियमितपणे योग्य प्रमाणात घेतलं तर शरीरात अफाट फायदे होतात. ताकद भरपूर येते, रोजचा थकवा दूर होतो, नसांमधील अडथळे नाहीसे होतात, गाढ झोप लागते आणि तणाव, अस्वस्थपणा हळूहळू कमी होऊ लागतो. पचनशक्ती सुधारते आणि पोट व्यवस्थित असतं आणि पोट व्यवस्थित असलं की शरीरातील 90% त्रास आपोआपच कमी होत असतो. वय वाढलं की शरीरातील प्रोटीन कमी होऊ लागतं आणि लघवी करताना जर त्यात पांढरा फेसासारखं काही दिसत असेल तर ते प्रोटीन बाहेर जातं याचं ते लक्षण असतात. जेव्हा शरीरात प्रोटीन कमी होतं तेव्हा स्नायूंना अशक्तपणा जाणवतो आणि ही समस्या वृद्धांमध्ये जास्त आढळते. म्हणूनच शेंगदाणे, मनुका यांसारखा हा घरगुती उपाय खूप प्रभावी ठरतो. हे केवळ स्नायूंना बळकट करण्यासाठी नाही तर पूर्ण शरीराला आतून ताकद मिळवून देण्यासाठी आहे. तसंच शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर तीही हळूहळू भरून निघते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय एकदम सोपा, स्वस्त आणि प्रभावी आहे. कोणताही माणूस कोणत्याही वयात हा उपाय सहज करू शकतो आणि त्याचे आपल्याला अफलातून जबरदस्त फायदे बघायला मिळतात. म्हणून आता अजिबात वाट न बघता आजपासूनच याला रोजच्या सवयींमध्ये समाविष्ट करून घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा. काही दिवसातच याचे परिणाम तुमच्या शरीराला जाणवतील. त्याचबरोबर रोज थोडं चालणं आणि हलका फुलका व्यायाम करणं अजिबात विसरू नका. थोडी हालचाल, थोडा श्वासांचा व्यायाम याने भरपूर बदल घडून येऊ शकतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, वयोवृद्ध व्यक्तींनो, तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आवडली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.